नमस्कार मित्रांनो, तुमचं हार्दिक स्वागत आहे माझ्या एक्झाम फॅक्टरी या युट्यूब चॅनलवर. तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे, ती म्हणजेच SBI ज्युनियर असोसिएटची ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे. ज्युनियर असोसिएटलाच आपण CSS कस्टमर सपोर्ट अँड सेल्स असं पण म्हणतो, किंवा आपण त्याला सरळ क्लरिकल केडर पण म्हणू शकतो. तर कुठलाही वेळ न वाया घालता पाहूयात SBI 2025-26 साठी ज्युनियर असोसिएटचं जे नोटिफिकेशन आलंय ते. तर बघा, याचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन 6/8/2025 ते 26/8/2025 ऑनलाईन रजिस्ट्रेशन आणि फीस तुम्ही पेड करू शकतात. यामध्ये टोटल व्हॅकन्सीज 5180 दिलेले आहेत स्टेट वाईज. तर ही ऍडव्हर्टाइजमेंट 5180 व्हॅकन्सी त्यांनी ऍडव्हर्टाइजमेंट दिलेल्या आहेत. त्यामध्ये बॅकलॉगच्या वेगळ्या आहेत, त्या आपण डिटेल मध्ये पाहणारच आहोत. तर परत त्यांनी अजून यामध्ये सांगितलंय, there is no provision for inter-circle transfer or interstate transfer for junior associate to be recruited. However, intra-state transfer between two circles situated in the same state via Delhi circle and Chandigarh circle in Haryana state only. Delhi circle and Lucknow circle in UP state only, and Mumbai metro circle and Maharashtra circle in Maharashtra state only. या 3 स्टेट मधल्या सर्कल मध्ये तुम्ही इंटर सर्कल करू शकता, बाकीच्या अदर स्टेट मध्ये ते ऑप्शन नाहीये तुम्हाला. तर याची प्रिलिमिनरी एक्झाम सप्टेंबरच्या मंथ मध्ये होणार आहे. ती टेंटेटिव्ह डेट तुम्हाला सप्टेंबर मंथ सांगितलेले, डेट एक्झॅक्ट डेट तुम्हाला ती कॉल लेटर आल्यानंतरच समजेल. परंतु सप्टेंबर महिन्यामध्ये प्रिलिमिनरी एक्झाम होणार आहे. मेन एक्झाम ही नोव्हेंबर मंथ मध्ये, नोव्हेंबर 2025 मध्ये कंडक्ट करतील ते, आणि त्याची पण डेट तुम्हाला नंतर समजूनच जाईल. तर आपण स्टेट वाईज व्हॅकन्सी पाहणार आहोत. तर आपण फोकस आपला फक्त महाराष्ट्र स्टेट वर राहील. महाराष्ट्र स्टेट मध्ये 2 सर्कल आहेत, एक महाराष्ट्र आणि एक गोवा. म्हणजेच त्याला महाराष्ट्र आणि गोवा 2 सर्कल आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये 476 व्हॅकन्सीज आहेत. त्यामधलं मुंबई मेट्रो महाराष्ट्र जे मेन सर्कल आहे त्यामध्ये, आणि त्याचं जे मुंबई मेट्रो म्हणजे गोवा स्टेट साठी आहे, तर त्याच्यात 14 व्हॅकन्सीज आहेत. तर तसेच यामध्ये बॅकलॉग व्हॅकन्सी पण भरपूर आहेत, 168 टोटल, आणि इकडे 74 आहेत. एक सर्व्हिसमॅन साठी 74 आहेत, आणि इथे SC ST OBC यांच्यासाठी 168 आहेत. तर ह्या बॅकलॉग पण यामध्ये ऍड होणार आहेत. तर आता आपण, आणि अशा एकूण टोटल 5180 व्हॅकन्सी त्यांनी दाखवलेले आहेत. तर पाहूयात पुढे. हा तुम्हाला ते इंटर ट्रान्सफरचं तर सांगितलेलंच आहे, की स्टेट मध्ये जर 2 सर्कल असतील तर त्या स्टेट मधले त्या सर्कल मध्ये तुम्ही ट्रान्सफर करू शकतात. त्यामध्ये फक्त महाराष्ट्र, हरियाणा आणि उत्तर प्रदेश या 3 स्टेट मध्ये 2-2 सर्कल म्हणजे सर्कल दिलेले आहेत, त्या सर्कल मध्ये तुम्ही ट्रान्सफर होऊ शकतात. आता आपण एज लिमिटचा क्रायटेरिया पाहूयात. यामध्ये मिनिमम एज 20 इयर्स आणि मॅक्झिमम 28 इयर्स. ॲज ऑन 1/4/25 1 एप्रिल 2025 ला तुमचं मिनिमम एज 20 पाहिजे किंवा मॅक्झिमम 28 इयर्स पाहिजे. त्यासाठी त्यांनी सांगितले, मस्ट हॅव बीन बॉर्न नॉट अर्लियर दॅन 2/4/97, 2 एप्रिल 1997, आणि नॉट लेटर दॅन 1/4/2005. तर याच्यात रिलॅक्सेशन ऑफ अप्पर एज लिमिट आहे, कास्ट वाईज दिले. OBC साठी 3 वर्ष, SC ST साठी 5 वर्ष, PWD कॅन्डिडेट जनरल EWS 10 वर्ष, PWBD OBC कॅन्डिडेट असेल तर 13 वर्ष, आणि PWBD SC आणि ST कॅन्डिडेट असेल तर 15 वर्ष. आणि एक सर्व्हिसमॅनला ऍक्च्युअल पिरियड ऑफ सर्व्हिस रेंडर इन डिफेन्स सर्व्हिस प्लस 3 इयर्स. त्यामध्ये जर SC ST कॅन्डिडेटचा असेल तर 8 वर्ष आणि मॅक्झिमम 50 वर्ष.
असं त्यांनी एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे. त्यामध्ये परत widows, divorced women and women judicially separated from their husband and who are not remarried त्यांना 7 वर्षाचं एज कन्सेशन ऍपर आणि त्यांनी कास्ट वाईज पण दिले. मॅक्झिमम एज लिमिट 35 years for general and EWS, 38 years for OBC and 40 years for SC/ST candidate. And trained apprenticeships of SBI. त्याच्यातला EW जनरल आणि EWS साठी 1 वर्ष, OBC साठी 4 वर्ष, SC/ST साठी 6 वर्ष आणि PWDB जनरल EWS साठी 11 वर्ष, OBC साठी 14 वर्ष आणि PWBD SC/ST साठी 16 वर्ष असं एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे. Qualification next criteria about any graduation discipline from recognized university. कुठले ग्रॅज्युएशन पाहिजे तुम्हाला रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटीचं आणि हे बिफोर 31 डिसेंबर 2025 आधीच पाहिजे डेट ऑफ पासिंग किंवा तुमचं प्रोव्हिजनल तरी आलं पाहिजे. मग PWD चं रिझर्वेशन त्यांनी सांगितलेलं आहे ते तुम्ही पाहू शकता. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये हे ऍडव्हर्टाइजमेंट ठेवल, तुम्ही तिथून डाउनलोड करून डिटेल आणखी पाहू शकतात. नेक्स्ट पाहूयात आपण. यामध्ये बघा आता सिलेबस पाहूयात किंवा सिलेक्शन प्रोसिजर कशी असेल. त्यामध्ये एकूण 3 फेज आहेत. फर्स्ट प्रिलिमिनरी एक्झाम, सेकंड मेन एक्झाम आणि थर्ड आहे लँग्वेज प्रोफेशनल लोकल लँग्वेज प्रोफेशनल टेस्ट. यामध्ये फर्स्ट फेज पाहू. प्रिलिमिनरी एक्झाम मध्ये 3 टॉपिक राहतील. इंग्लिश, न्यूमेरिकल ॲबिलिटी आणि रिजनिंग ॲबिलिटी. इंग्लिशचे 30 क्वेश्चन, 30 मार्क्स, ड्युरेशन 20 मिनिट राहील. न्यूमेरिकल ॲबिलिटी 35 क्वेश्चन, 35 मार्क, 20 मिनिट वेळ राहील आणि रिजनिंग ॲबिलिटी 35 क्वेश्चन, 35 मार्क, 20 मिनिट असं एकूण 100 क्वेश्चनचा पेपर राहील फ्रीचा 100 मार्क्ससाठी आणि त्याला वेळ राहील 1 तास. आणि टेस्ट विल बी सेपरेट टायमिंग मेन्शन अबाव म्हणजे सेपरेट टाइम राहणार आहे तिन्ही सेक्शनला हे दिलेलं 20-20 मिनिट आणि निगेटिव्ह 1/4 मार्क आहे रॉंग आन्सर साठी. आणि मेन एक्झाम साठी ते 10 टाइम्स ऑफ नंबर ऑफ वॅकन्सीचे कॅन्डिडेट बोलवणार आहेत 10 टाइम्स. हे झालं फर्स्ट फेज. सेकंड फेज मध्ये पाहूयात आपण मेन एक्झामचा त्याचं स्ट्रक्चर ऑनलाईन एक्झामचं काय राहील ते. त्यामध्ये 4 सेक्शन राहतील. GA किंवा फायनान्शियल अवेअरनेस, इंग्लिश, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, रिजनिंग ॲबिलिटी आणि कम्प्युटर ॲप्टिट्यूड. याचे जनरल GA चे 50 क्वेश्चन 50 मार्क, त्याला टायमिंग राहील 35 मिनिट्स. इंग्लिशला 40 क्वेश्चन 40 मार्क, टायमिंग राहील 35 मिनिट्स. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड 50 क्वेश्चन 50 मार्क, 45 मिनिट्स आणि रिजनिंग ॲबिलिटी आणि कम्प्युटर ॲप्टिट्यूड 50 क्वेश्चन 60 मार्क्स 45. असे एकूण 4 सेक्शनचे 190 क्वेश्चन्स, 200 मार्क्सचा पेपर आणि 2 तास 40 मिनिट असा एकूण वेळ राहील. आणि मीडियम ऑफ एक्झामचं फक्त इंग्लिश सब्जेक्ट इंग्लिश मध्ये राहील. बाकी तुम्ही तुमच्या स्टेटच्या लँग्वेज नुसार घेऊ शकतात. ते आपण पाहूयात कुठल्या स्टेटला कुठल्या लँग्वेज. ते इंग्लिश सेक्शन इंग्लिश मध्ये राहील. बाकी तुम्ही तुमची स्टेटची लँग्वेज चूज करू शकतात एक्झाम साठी. त्यानंतर थर्ड पेज पाहूयात लोकल लँग्वेज प्रोफेशनल टेस्ट. हे जे कॅन्डिडेट मेन एक्झाम जे प्रोव्हिजनली सिलेक्टेड कॅन्डिडेट राहतील त्यांना LLPT एक लोकल लँग्वेज प्रोफेशनल टेस्ट म्हणून एक टेस्ट होणार आहे. ज्यांना सब्जेक्ट लोकल लँग्वेज सब्जेक्ट 10th किंवा 12th ला नव्हता अशा विद्यार्थ्यांसाठी. त्यामध्ये नॉन व्हर्बल आणि व्हर्बल टेस्ट राहील, ऑब्जेक्टिव्ह आणि सब्जेक्टिव्ह. त्याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह आणि सब्जेक्टिव्ह असं 15-15 मार्काचं राहील आणि व्हर्बल टेस्ट 20 मार्काची. हे प्रोव्हिजनल सिलेक्टेड कॅन्डिडेट. अशा 3 फेज नंतर तुमचं प्रोव्हिजनल अलॉटमेंट राहील.
मेनच्या एक्झामवर. हा मेरिट लिस्ट केली स्टेट वाईज अँड क्वालिफाईड टेस्ट अकॉर्डिंग टू. फक्त मेन एक्झामचेच मार्क तुमचे एक फायनल लिस्ट साठी प्रोव्हिजनल लिस्ट साठी कॅल्क्युलेट केले जाते. आता त्यांनी स्टेट वाईज सांगितले कुठल्या स्टेटला कुठल्या लँग्वेज मध्ये तुम्ही एक्झाम मीडियम ऑफ एक्झाम देऊ शकता. तर महाराष्ट्रामध्ये इंग्लिश, हिंदी, मराठी या तिन्ही लँग्वेज पैकी एक लँग्वेज मध्ये तुम्ही चूज करू शकता. तर बाकीच्या स्टेटचं पण दिलेले ते तुम्ही पाहू शकता. आणि याच्यात त्यांनी प्रोव्हिजनल सिलेक्शन चे मार्क पकडणार नाहीत. डायरेक्ट मेनचे मार्क वरच तुमची फायनल मेरिट लिस्ट कन्सिडर केल्या जाईल. आणि फायनल सिलेक्शन व्हेरिफिकेशन आणि क्वालिफाईंग लोकल लँग्वेज टेस्ट झाल्यानंतर तुम्ही क्वालिफाय होता. त्यानंतर वेटिंगचं सांगितलं त्यांनी. आपण पाहिलेच आहे पुढं. प्रिलिम एक्झाम ही सप्टेंबर मध्ये होईल आणि मेन एक्झाम ही नोव्हेंबर मध्ये होईल. तर पाहूयात त्याचा पे स्केल. 24,000 बेसिक पे राहील, 24,050, 24,050 आणि शेवटचा स्केल राहील तुमचा 64,480. तर तुमचे दोन परत सांगितले बेसिक, या बेसिक मध्ये 2+ ऍडव्हान्स इन्क्रीमेंट ऍडमिसेबल टू ग्रॅज्युएट स्टुडंट, म्हणजे तुमचं बेसिक 26,730 राहील किंवा 24 मध्ये 2 ऍडव्हान्स इन्क्रीमेंट देऊन 26,730 रुपये राहील तुमचा बेसिक इन्कम, बेसिक पगार. पुन्हा एम्प्लॉयमेंट मध्ये सांगितले त्यांना टोटल स्टार्टिंग एम्प्लॉयमेंट पेएबल ॲट मेट्रो लाईक मुंबई विल बी अराउंड 46,000 monthly inclusive DA and other allowances current. 2 additional increment or new junior. इथे वरती आपण सांगितलेले 2 additional increment तुम्हाला मिळतील ग्रॅज्युएट असाल तर. त्यानंतर प्रोबेशन पिरियड 6 months आहे मिनिमम पिरियड. आणि नेक्स्ट आहे फ्री आणि PET जे म्हणतो आपण प्री एक्झामिनेशन टेस्ट SC ST OBC एक्स सर्व्हिसमॅन PWD कॅन्डिडेट साठी प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग एक्झामच्या आधी दिली जाईल. तुम्हाला हॉल तिकीट मिळत जातील त्याचे, तुम्हाला किंवा SMS किंवा मेल थ्रू सांगतील. तर मित्रांनो त्यानंतर आपण पाहणार आहोत प्री एक्झाम आणि मेन एक्झामचे सेंटर कुठले असणार आहेत. तर महाराष्ट्रात बघा अहिल्यानगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, ठाणे, मुंबई, MIR, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सांगली, सातारा हे प्री आणि मेन एक्झामचं सेंटर राहतील. त्यानंतर तुम्हाला इथं गाईडलाईन दिलेले आहेत. फोटोग्राफची साईज काय पाहिजे, कुठले कुठले डॉक्युमेंट, किती रिझोल्युशन पाहिजे, साईज तुम्हाला दिलेले आहेत पूर्ण. तुम्ही डिटेल्स ऍडव्हर्टाइज मध्ये तुम्हाला डिटेल्स मिळतील. तर विद्यार्थी मित्रांनो, याचा आपण पूर्ण नोटिफिकेशन पाहिले आणि सर्व माहिती घेतलेली आहे. SBI ज्युनियर असोसिएट किंवा SBI क्लेरिकलची किंवा आपण त्याला कस्टमर सपोर्ट सेल्स म्हणून CSS. तर जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन आले असतील त्यांनी असे सगळे लेटेस्ट एक्झामचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी आमच्या चॅनल लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांना शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा. काय अडचण असेल तर कमेंट करा आणि मी याचं नोटिफिकेशन डिटेल ऍडव्हर्टाइजमेंट हे आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये याची लिंक देतोय. तुम्ही तिथून डाउनलोड करून डिटेल्स पाहू शकता. थँक्यू.